शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामपंचायतमध्ये 1 जानेवारीच्या पोलीस बंदोबस्तासाठी आलेले रतिलाल चौधर, पोलीस उपनिरीक्षक वालचंद नगर पोलीस स्टेशन पुणे, राष्ट्रपती पोलीस पदक विजेते यांना सन्मान करणारे सरपंच रमेश गडदे यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या दिमाखामध्ये केला। यावेळेस रतिलाल चौधर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की समता, बंधुता, एकता या त्रिसूत्रीवरती आपण समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरलो तर कुठेही वादविवाद होणार नाही। पोलीस कोर्ट यामध्ये आपल्या चक्रा मारणं थांबेल। आपण मानव धर्म ठेवून एक चांगली सुजाण नागरिक होऊन आपण समाज व्यवस्थेमध्ये चांगले काम उभं केलं पाहिजे। तसेच त्यांनी माझ्या वालचंद नगर परिसरामध्ये कशा पद्धतीने नागरिक व प्रशासक काम करतात, समन्वय साधून ठेवून काम करतो हे सांगितलं। त्यानंतर त्यांनी कोरेगाव येथील पोलीस बंदोबस्ताबद्दल माहिती दिली। विविध कार्यकर्त्यांचे व ग्रामपंचायतींचे विशेष करून शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांच्या कार्याचं भरभरून कौतुक केले। ही चुकीची ह्याच्यातून आता ते म्हणतात अनेक घटना वाईट घडू लागल्या, चित्र विचित्र बातम्या येऊ लागल्या। ह्याच्यासाठी आपण कुठली गोष्ट केलं तर प्रेमाचे नाते समजून एकमेकांनी चाललं पाहिजे। जो माणूस चांगलं काम करतो त्या माणसाला 100% निवडून दिलंच पाहिजे, कारण तो गावाचा विकास करत असतो। आता गावाचा विकास म्हटलं तर काय, अंतर्गत रस्ते जसं ग्रामपंचायतीच्या मर्जीनुसार असतं, जसा त्यांना घरपट्टी वगैरे जे काय पैसा कर सारा मिळत असेल त्यानुसार ते काम चालत असतं। मग अंतर्गत रस्ते दुरुस्त करणे किंवा चौकामध्ये कचऱ्याच्या पेट्या म्हणजे जसं आपण कचर कुंडे ठेवतो ते ठेवले पाहिजे, वृक्षारोपण लावले पाहिजे, प्रत्येक घराला एक झाड फळाचं किंवा फुलाचं ती झाड दिलं पाहिजे। दुसरी फालतू झाडं नको आपल्याला, कारण त्या झाडापासून ती माणूस सावलीला जर झोपलं तर तुम्ही फळ खाल्लं पाहिजे, किंवा फुल जर असलं तर ती फुल तोडून सकाळी तुळशीला आणि सूर्यनारायणाला फोटोला घरातल्या ती ओवाळलं पाहिजे आणि पाया पडलं पाहिजे की आज मला जी वाईट दिशा किंवा जी बुद्धी दिली की परमेश्वरा तुम्हाला उद्या चांगली बुद्धी दी, माझे बहीण भाव सर्वांनी एकमेकाला प्रेमाचे नाते समजून आनंदात राहील, अशा दृष्टिकोनातून आपण ती जीवन जगता आलं पाहिजे। अशा दृष्टिकोनातून फळांची फुलांची झाडं आपल्याला गावात वाटत झालं आणि ती 100% जसं एक मूल एक फुल झाड त्या पद्धतीचं हे करतो। नुसतं जो वृक्षारोपण करायचं, कुठेतरी 4 झाडं लावायची, खड्ड्या करायचा आणि पेपरला बातमी, असं काही काम करू नका। काम करा, सरपंच साहेब तुमचं असं काम आहे की हृदयापासून काम करण्याचं सारखं आहे आणि प्रत्येकाच्या मनात ज्यावेळी तुम्ही म्हणजे बसलेला आहे म्हणून तुम्ही दरवर्षी निवडून म्हणजे पंचवार्षिकला येतात आणि अशी कामगिरी आपल्याला जनतेला दाखवून द्यायची। तर अशा दृष्टिकोनातून जरी काय असल्या तरी ही योजना सुद्धा अजून आपण पुढे चालवत चला आणि अजून सुद्धा तुम्हाला नवीन वर्षाचा मुळे अजून तुमच्या कामात चांगलं यश प्राप्ती होईल आणि आपण आपली प्रतिमा उंचवण्यासाठी आपण अधिक सर्वशील प्रयत्न राहाल अशी आम्ही आपल्या सर्वांच्या तर्फे सदिच्छा व्यक्त करतो। सरपंचाचा हा महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणून आपण अशा गोष्टी एकमेकाचे वादविवाद होत असेल तर आपण सर्वजण मिटवत चला। आपल्याला माहिती आहे पोलीस स्टेशनला फक्त 10 ते 15% लोक जात असतात, बाकीचे लोक इज्जतवान असतात आणि मनामध्येच ते ठेवत असतात। महिलांच्या बाबतीत असू द्या, मुलींच्या बाबतीत असू द्या, मुलांच्या बाबतीत असू द्या, गुंड्यांच्या बाबतीत असू द्या, असे अनेक गोष्टी आता तयार झालेल्या आहेत आणि ही आता सगळे आपण तुम्ही असो आम्ही असो गुंटेवरी काम चाललेले, गुंटेवरी काम चालले की आपली बुद्धी RS काय मग ह्या असल्यासाठी आपण ही सर्व गोष्टी विसरून जायच्या आहेत। पैसा तर सगळ्याला आहे, धन संपत्ती सगळ्याला आहे आणि गरीब जरी असला तर तो तेवढाच हुशार असतो, आपल्यापेक्षा 2% ते तो हुशारच आहे असं आपण समजलं पाहिजे। म्हणून आपण त्या समोरच्या व्यक्तीला कसं बोललं पाहिजे, कसा त्याचा मान राखला पाहिजे आणि सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहावं अशी म्हणजे मी आपल्याला सर्वांना सदिच्छा व्यक्त करतोय नवीन वर्षानिमित्त। आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी पुन्हा एकमेकात प्रेमाचे नातं समजा आणि गावामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करायला तुम्ही शिका। आलं का लक्षात? जी आपण आतापर्यंत जे पुन्हा म्हणतोय म्हणतात असं बातम्या आहेत किंवा वादविवाद होतात, भांडण तंटे होतात, तुझी का माझी का तुझी, एकमेकाच्या जिरवण्यात गेलेले दिवस आणि आता सध्या तुम्ही मस्त आता इंचावर माणूस आलेला आहे, पहिला फूट 2 फूट होता, एखाद्याचा बांध करायचा नीट म्हणलं तर टेके जाईल, जाऊ द्या बांध सरळ। सन्माननीय PSI रतिलाल चौधरी या ठिकाणी या ठिकाणी 1 जानेवारी कोरेगाव भीमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामीण भागातला खेडेपाड्यातला प्रत्येक गावातला माणूस
भीमसैनिक त्या ठिकाणी येत असतो. सातत्यानं गेली अनेक वर्ष अतिशय बंदोबस्त अति कडेकोट बंदोबस्त असतो. या ठिकाणी सन्माननीय रतनलाल चौधरी साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे 1 जानेवारीचं. आता या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस या ठिकाणी बंदोबस्ताला येत असतो आणि बंदोबस्त रात्रपाळी आणि दिवसपाळी असे दोन्ही ठिकाणी चालत असतात आणि प्रत्येकजण आम्ही काळजीपूर्वक आमचे माननीय आदरणीय SP साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कडेकोट बंदोबस्त केलेला असतो आणि प्रत्येकाने बंदोबस्ताचं पालन केलेलं असतं. त्याला काय थंडी म्हणत नाही, रात्रपाळी म्हणत नाही, दिवसपाळी जी आम्हाला ड्युटी नेमून दिलेली आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सर्व नागरिकांची भाविकांची सेवा करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. त्यामुळं आम्ही दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आमच्याकडे असतो पुणे ग्रामीण पुणे सिटीकडे. परंतु सर्व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार हे सर्व अगदी मनापासून काम करतात आणि प्रत्येकाला जसे आमच्या घरातील नागरिक आहेत, घरातील कुटुंबातील नागरिक आहेत, त्याचप्रमाणे आम्ही त्यांना सेवा देत असतो आणि सर्वांना सहकार्याने आम्ही मदत करून आम्ही हा बंदोबस्त चोख पार पाडत असतो. या ठिकाणी जेवढे भीमसैनिकात आले लाखो, त्या भीमसैनिकांना आपण काय सांगतो, काय सांगतो? आपण या ठिकाणी PMTची वगैरे सोय केलेली आहे, ज्या त्या ठिकाणी पार्किंगची सोय केलेली आहे त्या ठिकाणी त्यांची उतरवण्याची आम्ही व्यवस्था करत असतो. गाड्या त्यांच्या पार्किंग व्यवस्थित लावून त्यांना बसमध्ये आम्ही बसवून देऊन त्यांना योग्य त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी आम्ही त्यांना व्यवस्थित सोडत असतो. प्रत्येक पोलीस प्रत्येक गाडी संघ असतो, प्रत्येक लाईनमध्ये त्यांना घेऊन व्यवस्थित त्यांची सेवा करत असतात. ग्रामपंचायत आपल्या साहेब मदत होते. ग्रामपंचायतीला मदत आम्ही प्रत्येक ठिकाणी जे असतो त्यांनी ग्रामपंचायत बी आम्हाला सहकार्य करत असते पार्किंगच्या संदर्भामध्ये आणि पोलिसांचं सुद्धा म्हणजे असे काही ठिकाणी राहिला आहेत शाळा वगैरे तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आम्हाला मदत भरपूर केलेली आहे. सरपंच वगैरे सगळे ग्रामसेवक वगैरे म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला भरपूर मदत करतात. जेवणाची सोय नसली तर जेवण करतात. अचानक काही पोलिसांना समजा सोय नसली झाली, बाहेरून आलेली असतात तरी त्यांना मदत करतात. रूम भाड्याने सुद्धा देतात की साहेब आमच्या रूम आहेत 4-4 घ्या तुम्ही. मग आम्ही म्हटलं आम्ही भाडं देऊ का तुम्हाला? नको आम्हाला भाडं, तुम्ही आमच्यापेक्षा सेवा जास्त करता, मग आमचं का सहकार्य तुम्हाला लाभू नये. असं मी एक सरपंचाशी बोललो कारण त्या औरंगाबाद साईडची 14 जण पोलीस आले त्यांना रूम कुठंच मिळत नव्हता आणि मी आपला सहज उभा राहिलो तर मग म्हणले साहेब तुम्ही कुठं राहिला? म्हणलं आहे तिथं का? मग म्हणले आम्हाला राहण्याची सोयीच नाही. मग म्हणलं ठीक आहे. मग मी सरपंचांना फोन करते, सरपंचांना फोन केला सरपंच साहेब ओळखीचे. मग त्यांना विचारलं सरपंच साहेब आम्हाला एक 4 रूम मिळेल का? एक 2-4 जण आहेत तिथं. तर ठीक आहे म्हणले साहेब 10 रूम आहेत माझ्याकडे, तुम्हाला पाहिजे तिथं कुठं देऊ? तर म्हणलं आम्हाला जिथं आमचा बंदोबस्त जवळ आहे त्या ठिकाणीच आम्हाला सहकार्य केलं तर बरं होईल. मग त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला 4 रूम खाली करून दिल्या आणि शिक्रापूरच्या शाळेच्या पाठीमागच आम्हाला 4 रूम करून त्या ठिकाणी लोकांची आमच्या पोलीस अंमलदारांची राहण्याची सोय करून दिली. धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्र आपला नीरज जगताप. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.